तर सामना आपण सुरू करूया। सेमीफायनलचा सामना आहे। 4 षटकांचा सामना। 2 बलाढ्य संघ इन ॲक्शनमध्ये आहेत आजच्या या दिवसामध्ये। या दोन्ही संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। 2-2 सामने जिंकून थेट सेमीफायनल गाठली आहे राजे 11 आणि तेजस 11 वाडा बॉयज या टीमने। गोलंदाज आहे सॅम। सॅम येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन वाघमारे। सचिन वाघमारे आणि गणराज ही जोडी आहे। ज्याप्रमाणे कालच्या दिवसामध्ये रोहित आणि सनी मोरेने बॅटिंग केली होती त्याचप्रमाणे आज गणराज आणि सचिन वाघमारेने बॅटिंग केली आहे। पहिला चेंडू येतो वाईड बॉल। धावसंख्या आहे 1। तिसरे पंच जायचं आहे। थर्ड अंपायर यस। गोलंदाज सॅम आहे कॅप्टन आहे या टीमचा आणि पुन्हा एकदा दिशेपासून भरकटतोय दिशाहीन गोलंदाजी। बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत। धावसंख्या 2 आहे। यस ही गोल्डन विकेट या सामन्यामधील ही सर्वात मोठी विकेट मिळवली आहे सॅमने। फलंदाज झालाय बाद सचिन वाघमारे। बॅक टू द पवेलियन। यावेळीस लाईन खराब आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल। धावसंख्या 3। मनीष आहे नवीन फलंदाज। पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय। धावसंख्या 4 धावा धावफलकावरती आहेत। यावेळीस लाईन खराब आहे। लाईन खराब आहे दिशेपासून भरकटतोय। पुन्हा एकदा येतो वाईट बॉल। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 5 धावा धावफलकावरती आहेत। सेमीफायनलचा सामना सुरू आहे। जो संघ जिंकेल तो संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल। 5 वाईट चेंडू फेकलेले आहेत या षटकामध्ये। आतापर्यंत एकच चेंडू झालेला आहे। सॅम गोलंदाज। आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल। खराब गोलंदाजी। 6वा वाईट चेंडू फेकलेला आहे या षटकामधील। एकच चेंडू फेकल्या त्यामध्ये ती विकेट मिळवली सचिन वाघमारेची। धावसंख्या 1/6।
बघा डगआउटमधून कोणी आवाज देऊ नका ही विनंती असेल. प्लेयर डगआउटमधून कोणी आवाज देऊ नका. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल देखील झाले होते. ओमकार आहे डीपमध्ये, मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. गोलंदाज सॅमचं आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मनीष आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येतो हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सॅमने केली आहे. बॅटने धावा फार कमी आल्यात या षटकामध्ये. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये जास्त धावा आलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. मनीष स्ट्राइक एंडवरती आहे. ड्राईव्ह करत गॅपमधून चेंडू जातो लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 12. आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. पंचांचा धावसंख्या 13. एक बाद 13 अशी धावसंख्या आहे वाडा बॉईज या टीमची. गणराज आणि मनीष धावसंख्या 13. क्या बात आहे, ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत. 1 बाद 13. गिरीश येतोय नवीन गोलंदाज आणि पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 13. गिरीश भोईर ज्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. स्वीप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आहे 14. 1 बाद 14 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकामध्ये सचिन वाघमारे शून्यावरती बाद झाले. त्यानंतर मनीष आणि गणराजमध्ये पार्टनरशिप आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि मिळते एक धाव या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 15. गणराज एक विस्फोटक फलंदाज आहे. टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत KB कुणाल भावे. मिळते एकच धाव. धावसंख्या 16. स्वीप करण्याचा प्रयत्न. येस, बॅट कट आहे सांगत असताना परंतु बाउन्स घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. हे सांगत असताना पंच संकेत भगत. धावसंख्या आहे 16 आणि एक चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी गिरीश भोईर करतोय आपल्या टीमसाठी.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट गोलंदाजी, स्पेक्टॅक्युलर गोलंदाजी आपण पाहतोय गिरीश भोईरची. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. अवघ्या 4 धावेंचं षटक फेकलंय गोलंदाज गिरीश भोईरने. पुराणा चावल ज्याला म्हटलं तर ओल्ड इज गोल्ड, आणि तो अनुभव सिद्ध केला. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केला आहे याही मॅचमध्ये. ओमकार येतोय नवीन गोलंदाज. या तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे 17. सचिन वाघमारे बाद झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय तेजस 11 वाडा बॉईज या टीमला. धावसंख्या 17. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओमकार राऊंड विकेट, फक्त दिशा दिली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सीमारेषेच्या बाहेर चौकार येतो आहे पहिल्या चेंडूवरती फलंदाज मनीषच्या बॅटमधून. क्या बात है, बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. मनीष ऑन फायर. (25) 25. आणि यस फलंदाज झालाय बाद. मनीष बॅक टू द पविलियन. बिग विकेट डाऊन. बॅक टू बॅक 2 चौकारानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर दिलंय. धावसंख्या आहे 25. 25. न्यू बॅट्समन अजय येतोय बॅटिंग करण्यासाठी. आणि यस फलंदाज होईल बाद. गणराज बाद आहेत का पंच की अजयच बाद? यस अजयच बाद आहे स्ट्राईक एंडवरती. सिद्धेश कुठे बाद आहे? इथे बाद आहे. स्ट्राईक एंडवरती अजय बाद आहेत. राजकडे स्ट्राईक आहे. यावी स्कीपर बीट. नो +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वाडा बॉईज या टीमला. पंजा मिळतोय. धावसंख्या 30. 30. 30 धावा धावफलकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि
2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 32 धावा. धावसंख्या आहे 32 धावा. चांगली बॅटिंग यावीस केली या षटकामध्ये वाडा बॉईज या टीमने. स्विच हिट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 33 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गोलंदाज कुणाल या अंतिम षटकामध्ये येतोय आणि फिल्डिंग खूप चांगली आहे गिरीश भोईरची. एकच धाव मिळताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 34. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह केलाय. चौकार येतोय गणराजच्या बॅटमधून. बॅक टू द बॉलर आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 38 धावा. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. धावसंख्या 39. अजून एक चांगला स्ट्रोक आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार होते. मिळते एकच धाव. धावसंख्या 40 धावा. षटक क्रमांक सुरू आहे. हे शेवटचं आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. आणि यस फलंदाज झालाय बाद. गणराजला माघारी परतावं लागतंय. मंकड विकेट. धावसंख्या आहे 40 आणि पंच 1 चेंडू शिल्लक. यावेळेस गिरीश भोईर आहे डीप मध्ये. मिळते एकच धाव. धावाची संधी असेल आणि फलंदाज होईल बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 41 आणि 42 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे वाडा बॉईज या टीमने राजी 11 या टीम समोर. निलेश मोरे आणि साहिल घोसाळकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
लक्ष्य आहे 42 धावांचं या सामन्यामध्ये. राजे 11 या टीम समोर. जो संघ जिंकेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जो संघ जिंकेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 1. स्वीप करतायत आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. 42 धावांचं लक्ष्य आहे. समाप्तीनंतर 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि बनवायचे 33 धावा या मॅच मध्ये. मनीष येतोय नवीन गोलंदाज. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहेत 10. 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 या मॅच मध्ये. राजे 11 आणि वाडा बॉईज या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ड्राईव्ह करतायत. सॉफ्ट हँडने खेळले होते. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एक धाव. धावसंख्या 11. 31 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडू शिल्लक. 17 चेंडू आणि बनवायचे 31 धावा या सामन्यामध्ये. गिरीश भोईर एक विस्फोटक फलंदाज आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या धावफलकावरती 12. डान्सिंग डाऊन द विकेट आणि येतो हा डॉट बॉल. या 20 मिनिटे एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. गॅप मधून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 17. 25 धावांची गरज. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी निलेश मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. ही सुवर्ण संधी आहे.
निलेश मोरे यांच्याकडून सलगच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. चौकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. निलेश मोरे यांच्याकडून स्वीप करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु मिळते एकच धाव या चेंडूवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 19. 12 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 23 धावा या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. बघा विनंती असेल राजे 11 या टीमला की आपण डगआउटमध्ये बसा. आपल्याला बसण्याची उत्तम सोय आयोजकांनी केलेली आहे, त्यामुळे विनंती असेल आपण डगआउटमध्ये बसायचं आहे. 12 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 23 या सामन्यामध्ये. पहिला चेंडू येतो वाईड बॉल. धावसंख्या आहे 20. 22 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक. गोलंदाज अजय आहे या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस ऑनसाईडला चांगला स्ट्रोक खेळलेले आहेत गिरीश भोईर. मिळते एकच धाव आणि धावसंख्या 21. अर्धा पल्ला पूर्ण केलेला आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू आणि बनवायचे आहेत 21 धावा या मॅचमध्ये. क्या बात आहे. स्वीप करतायत आणि एक धाव झाली कंप्लीट. धावसंख्या आहे 22. गिरीश यावी स्क्वेअर कट. क्या बात आहे. चाबुक शॉट. चौकार येतोय गिरीशच्या बॅटमधून. गिरीश भोईर ऑन फायर. अप्रतिम बॅटिंग करतोय. आतापर्यंत 2 चौकार गिरीशने लगावलेत या इनिंगमध्ये. अष्टपैलू कामगिरी केली आहे. धावसंख्या 26. 26 धावा. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिला फलंदाज खूप लवकर बाद झाला होता, त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप गिरीश आणि अथर्वमध्ये. यावेळी लाईन खराब आहे. वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 27. 15 धावांची गरज. 9 चेंडू शिल्लक आहेत. बिग बॅटल आपण पाहतोय. यापुढील सामना असेल प्रेक्षणीय सामना, शो मॅच, एक्झिबिशन मॅच.
क्या बात आहे, चांगला चेंडू आणि येतोय हा डॉट बॉल. संकेत भगत पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. ड्राईव्ह करतायत आणि चांगले क्षेत्ररक्षण मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 28. 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धाव बनवायचे 14. 14 धावांची गरज आहे 7 चेंडूंमध्ये. विजय स्टार या टीम मधील खेळाडू सकाळपासून सामन्याचा आनंद घेत आहेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एक धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहेत 29. 6 चेंडू शिल्लक आणि बनवायचे धावा 13 सामना जिंकण्यासाठी. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. गोलंदाज अक्षय येतोय या अंतिम षटकामध्ये, जो कॅप्टन आहे वाडा बॉईज या टीमचा. तेजस 11 वाडा बॉईज हा संघ आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज अथर्व. अथर्वने पहिले दोन्ही सामने जिंकून दिलेत. टॅप करतायत आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आहे 30. 5 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. गिरीश भोईरने आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. 2 चौकार आलेत गिरीश भोईरच्या बॅटमधून. क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. 5 चेंडू आणि बनवायचे 12 धावा या मॅचमध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्राइव केला आहे क्षेत्ररक्षक. क्या बात आहे मनीष, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. या 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या टीमसाठी. महत्त्वाचे या 3 धावा. प्रत्येक धावेला फार किंमत आहे या मॅचमध्ये आणि त्या 3 धावा वाचवलेल्या आहेत. 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. आणि येतोय हा चौकार. फलंदाज अथर्वच्या बॅटमधून मच निडीड चौकार येतोय. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू आणि कंपल्सरी 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अथर्वने विजयाच्या आशा पल्लवित केल्यात या मॅचमध्ये. 3 चेंडू आणि बनवायचे 7 धावा हा सामना जिंकण्यासाठी. अक्षय गोलंदाजी मार्क वरती. डान्सिंग डाऊन द विकेट. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते एकच धाव. 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. प्रेशर ऑन द बॅट्समन, प्रेशर ऑन द बॉलर. दबाव आहे गोलंदाज अक्षयवरती, दबाव आहे फलंदाज गिरीश भोईरवरती, कारण की 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे की सामना कोण जिंकेल, राजे 11 की वाडा बॉईज. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रतिष्ठेची ही लढाई आपण पाहतोय. बक्षीस पात्र लढत सुरू आहे.
पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळले होते. एक धाव झाली कंप्लीट. धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद. एक चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज. एक चेंडू आणि कंपल्सरी 5 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. एक लीगल चेंडू सामना फिनिश होईल. एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या मॅच मध्ये कमबॅक करेल. आणि या सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच वाडा बॉईज या संघाने. वाडा बॉईज संघ दाखल होतोय मेगा फायनल मध्ये. अभिनंदन वाडा बॉईज संघ. हार्ड लक राजी 11 संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे मनीष. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मनीष या आपण. आणि रामभाऊ टेकाळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. सेमीफायनलमध्ये मनीषने खूप चांगली कामगिरी केली. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया मनीषला रामभाऊ टेकाळे साहेबांच्या शुभ हस्ते. अभिनंदन मनीष. वेल प्लेड. सचिन वाघमारे यांचं अभिनंदन कारण की त्यांचा संघ दाखल होतो आहे मेगा फायनलमध्ये. प्रेक्षणीय सामना देखील आहे. अभिनंदन मनीष. वेल प्लेड आणि शुभेच्छा असतील मेगा फायनलसाठी कारण की मेगा फायनल असणार आहे डॅडी 11 आणि वाडा बॉईज या दोन टीममध्ये. त्याआधी आपण प्रेक्षणीय सामना खेळवतोय. प्रेक्षणीय मॅच दोन टीममध्ये. सनी आपण देखील ॲक्शनमध्ये आहात का? प्रेक्षणीय सामना आहे बघा. दोन संघ आपण निवडा आणि त्यानंतर टॉस देखील करूया आपण कारण की आयोजकांचे दोन्ही संघ आहेत प्रेक्षणीय मॅचमध्ये. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.